नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यात। जालन्याच्या अंबड पोलिसांनी मठ पिंपळगाव दुधना नदीच्या पात्रात वाळू विरोधी दबंग कारवाई। 2 जेसीबी 5 हायवा पोलिसांनी पकडल्या। अंबड पोलिसांच्या कारवाईने वाळू माफियाचे धाबे दणाणले असून सर्वत्र होत आहे कौतुक। जालन्याच्या अंबड पोलिसांनी मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदीच्या पात्रात जाऊन कारवाई केली असून यात वाळूचे उत्खनन करून त्याची हायवाच्या सहाय्याने वाहतूक करणारे 5 टाटा कंपनीचे हायवा व 2 जेसीबी ताब्यात घेतले आहेत। त्यापैकी 1 जेसीबी दुधना नदीच्या पात्रात बंद पडले आहे। 2,35,24,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। सदरची कारवाई ही दिनांक 17/2/2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे। दरम्यान ही कारवाई करत असताना काही वाहन चालकांनी काम चालू असताना पोलिसांशी हुज्जत घातली आहे आणि सरकारी कामात अडथळा केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाली, डीवायएसपी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षणाधीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, पोलीस उपनिरीक्षक छोटूराम डुबे, पोलीस उपनिरीक्षक भवन नरोडे, पोलीस अंमलदार विष्णू चव्हाण, दीपक पाटील, हिरामन फलटणकर, स्वप्नील भिशे, अरुण मुंडे, विनोद बानुसे, अशोक तायडे, स्वप्नील साठेवार, गुरुरक्षक दलाचे देवीदास डावकर, पुरुषोत्तम ढोले, राजू अवसरवल, प्रदीप बोरके आदींनी सदर कारवाईत भाग घेतला आहे। पोलिसांच्या या दबंग कारवाईमुळे वाळू माफियात मोठी खळबळ माजली आहे, तर परिसरात नागरिक शेतकरी यांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले असून पोलिसांनी अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने करत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी परिवारातील पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिली प्रतिक्रिया। बघूयात काय म्हणाले। आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना दिनांक 17/2/2025 रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की काही लोक हे मठ पिंपळगाव शिवारात दुधना नदीचे पात्रात अवैध रेत्या वाळूचे उत्खनन करून वाळू हायवा वाहनाने चोरून नेतात। त्यावरून मी आणि अंबड पोलीस स्टेशनच्या स्टाफ ने दिनांक 18/2/2025 रोजी मध्यरात्री जालना येथून वेषांतरण करून चोरणाच्या पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून एका हायवा वाहना मध्ये बसून नदी पात्रात येऊन सदरची कारवाई केलेली आहे। नदी पात्रात वाळूचे उत्खनन करणारे 2 जेसीबी 5 हायवा व 5 आरोपी मिळून आलेले असून त्यांच्या ताब्यातून वाळूसह एकूण 2,35,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित फरार आरोपींना पकडण्यासाठी 2 पोलिसांची पथके रवाना केलेली आहे। आपलं नाव सर? मी सिद्धार्थ बारवाल, पुलिस थाना प्रभारी, पुलिस थाना अंबड। मेरी आप सभी से यही विनती है कि अगर किसी भी तरीके का 2 नंबर का धंधा या किसी भी तरीके का अवैध धंधे का आपको किसी भी तरीके की माहिती मिले तो कृपया पुलिस को सूचित करें। अंबड पुलिस तुरंत कार्रवाई करेगी।